करतोय. ज्वेल ऑफ नोव्हेंबरचा एंड आहे. आमदार दमदार पाटील सर. यस बॉलर मिस्टर पाटील सर. शिंदे सर पहिल्याच बॉलला पाठवलाय स्लॉटच्या बाहेर. काय स्टाईल आहे या बॅटरची. पहिलाच स्लॉक स्लिपचा फटका आणि गेला डिपिश मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या रिझनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट बिग सिक्स. षटकार. कोण आहे बॅटर? चंदन तलवार हे नाव लेखांकित झालेलं आहे अमित टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. सारसोले गावाला एक चांगलं मोटिवेट देणारं क्रिकेट मागील काही वर्षे तो खेळला मिस्टर चंदन. आडनाव आहे तलवार. हो शफल झाल्यानंतर हाय कोऑर्डिनेशनचा वापर केलाय. इट्स अ सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरची सीमारेषा भेदला. कुठल्याही प्रकारचा फुटवर्क नव्हता. आपल्या हाय कोऑर्डिनेशनने मनगटाने या शॉटला बहरदार पद्धतीने एक्स्ट्रा कव्हर्समध्ये फेकून दिला. अजून एक चौकार. टेक्निकली पाहिलं तर नव्या युगाच्या नव्या क्रिकेटचं एक चांगला दमदार स्ट्रोक. धावसंख्या 10 या आकड्यात दुहेरी अंकात. 10 आकडा जेव्हा जेव्हा स्कोअरबोर्डवर येतो ना अमित अमर तेव्हा मात्र भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण. या 10 अंकाने जर्सी सचिन असा जयघोष आपल्याला पाहायला मिळतो अनेक विश्वचषकांमध्ये देखील. आणि नुकताच भारताने T20चा विश्वचषक जिंकला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर. हे आहे करावे गावचं वैकुंठवाशी गणपतशेठ क्रीडांगण. हो बॅकफुटवर जातोय बॉल. जशास तसं प्रत्युत्तर. तेरी एक तोंबेरी एक. जशास तसं उत्तर देतोय. आणि पहिले विकेटचं पतन. या चेंडूचं विश्लेषण करताना स्पॉट जर पाहिला ना गुडलेन स्पॉटवरील अचानक उसळला चेंडू आणि खांद्याचा वापर केलेला चेंडू होता आणि गतीवर स्वार होता हा गोलंदाज मिस्टर शिंदे सर. आणि पहिलं विकेट इन टू द डगआउटमध्ये मिस्टर तलवार चंदन डगआउटमध्ये. यस वाशी बॉईज महेश परब सर यांच्या नावाने खेळत आहेत. मात्र संजय चौगुले सर हे नेहमीच वाशी बॉईज संघाला पॅक करतात. एंट्री पॅकर आहेत सर. जर आपण आला असाल तर प्लीज आमच्या कॉम्बॉक्समध्ये या. जर 2 विकेट घेतले ना शिंदे सरांनी तर दीपेश पाटील यांच्याकडनं कॅश पारितोषिक 1000 रुपये. शिंदे सर आहेत का त्यांचं नाव? म्हणजे ते सर असतील शैक्षणिक क्षेत्रामध्ये सेवा देत असतील. पोलीस दलामध्ये आहेत. यस खलरक्षणाय सदनिग्रहाय 24/7 कार्यरत असणारे पोलीस दलातील हे ठीक आहे अधिकारी आहेत मिस्टर शिंदे सर. जसं कीपर देखील आहे ते पोलीस दलातील मध्ये कार्यरत आहेत. अभिमान आहे. आणि जेव्हा जेव्हा पोलीस दलातील एखादा अधिकारी कर्मचारी क्रिकेटच्या पटलावर मैदानावर खेळतो ना तेव्हा आमचा सीना 56 इंचाचा होतो. अभिमान आहे आमच्या पोलीस दलाचा. कोरोनाचा कालखंड आपण पाहिलेला आहे. त्या कालखंडामध्ये 24/7 कार्यरत असणारे हे खेळाडू नेहमीच आपण पाहतोय. नवीन बॅटर येतोय मिस्टर कुशल मढवी ज्याच्या नावाने हा संघ तयार झाला. एक काल आम्ही पाहिला. त्याच्यानंतर कुशलने आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं सारसोले गावासाठी. मात्र आमदार चषकामध्ये कसा खेळेल. हो वॉट अ बॉल. बॅटचा बॉटम एज लागला तोपर्यंत चेंडू गेला शॉट सिली मिड विकेट मध्ये. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट. धावसंख्या स्कोअर कार्डवर 11 या आकड्यावर. 11 लॉस ऑफ 1 विकेट. 1-1-1 असा आकडा येतोय. आणि माझ्या बाजूला बसलाय मिस्टर रोनक. आकडे मोड करतोय रोनक. नुकताच परीक्षा देऊन आलाय मिस्टर रोनक. एका बाजूला रोनक आहे. एका बाजूला गुणलेखक अमित कडू आहे. आणि माझा सहकारी समालोचक अमर भोईर आहे. या ठिकाणी करावी गावाची टीम सज्ज झाली आमदार चषकाच्या आयोजनामध्ये. ओहो हा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू येईल P1च्या षटकामध्ये. मर्यादा आहे तर फिल्डिंग रिस्ट्रिक्शनच्या. तोपर्यंत नो बॉलचा इशारा येतोय. इट्स अ ओव्हर स्टेपिंग नो बॉल. आणि या 4+1 या 5 धावा मिळतील. धावसंख्या 16 या आकड्यावर. बघा अमर नो बॉल जेव्हा पडतो ना तेव्हा चर्चा डगआउटमध्ये होते. तेव्हा चर्चा व्यासपीठावर देखील होते. अजूनपर्यंत कसे काय नो बॉल पडतात एवढा सराव तर तुम्ही करताय. अजूनही ओव्हर स्टेपिंग. बघूया शिंदे सर ऑन टू द ज्वेलच्या गोलंदाजी एंड कडनं धावतील.
हो, हा चेंडू डिलिव्हर केलाय, फ्री हिटचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केला. एका चांगल्या चेंडूची समाप्ती होताना आपण पाहिली. कमबॅक केलंय मिस्टर गोलंदाज शिंदे सर यांनी. धावसंख्या स्थिमित तोच आकडा दिसतोय अजूनपर्यंत 16 या आकड्यावर 16. बघा पोलीस दलाचा जेव्हा विचार करतो ना तेव्हा लेदर बॉल क्रिकेट थोडंसं जास्त खेळलं जातं पोलीस डिपार्टमेंटमध्ये. अनेक वेळा आम्ही CBD मध्ये जातोय. आपला ATS मध्ये देखील निलेश म्हात्रे आहे, निलेश तांडेल आहे मुख्यालयामध्ये पोलीस दलामध्ये. अनेक वेळा लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटचं कॉम्बिनेशन. हो, हा फटका एक्झिक्यूट केलाय, डावा पाय वाकवला, स्लॉक स्वीपचा फटका. मार्कवा स्टीवची आठवण करून देणारा चौकार आहे त्या कालातला आणि तशाच प्रकारचा फटका एक्झिक्यूट केलाय. अजून एक चौकार. धावसंख्या स्कोर कार्डवर 20, लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या षटकाचा संपलाय खेळ. 20 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली आहे, मोटिवेशन चांगलं आहे. 1 विकेट मात्र डगआउटमध्ये आहे, मात्र एक मोटिवेशन भरा आकडा दिसतोय आपल्याला. अमर काय सांगाल एकंदरीत या आकड्याबद्दल? अजूनपर्यंत मगाशी चर्चा करताना चेस डाऊन झाला नाही एखादा स्कोर आणि अनेक वेळा आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये सुरुवातीनंतर थोडासा स्कोर कुठेतरी कमी होतोय. निश्चित राकेश, आज सकाळच्या सत्रापासून आपण सामने बघतोय. कुठेतरी एकाच सामन्यामध्ये चेस झाला आणि ते पण 50+ स्कोर होता तेव्हा चेस झाला. 60+ झाल्यानंतर थोडंसं आव्हान कठीण होतंय सेकंड फलंदाजी करत असताना आणि आपण अनुभवलंय. आता मात्र सुरुवात चांगली झाली आहे. कुठेतरी चंदन तलवार बाद झालाय पण विराजने मात्र धुरा सांभाळले. आपल्या संघासाठी योगदान देत असताना महत्त्वपूर्ण खेळी साकारताना दिसतोय. धावसंख्या आपण धावपळ करतोय 20 बघतोय. म्हणजे एक मोठ्या टार्गेटकडे निश्चितच वाटचाल करताना कुशल 11 जय गणेश सारसोले संघ बघायला मिळतोय. यस, चांगला उल्लेख केला. संघर्षपूर्ण क्रिकेट पाहायला मिळेल. एका बाजूला सारसोले, दुसऱ्या बाजूला वाशी बॉईज संघाचं क्रिकेट. संघर्षपूर्ण क्रिकेट का म्हणतोय? कारण संजू सॅमसंगने मॅन ऑफ द सिरीज मिळवली. कोणाला वाटलं होतं 2024 मध्ये एक पण सामना नव्हता केला त्या T20 विश्वचषकामध्ये. पाणी देण्याचं काम 12व्या क्रमांकावर करावं लागलं. त्याच्यानंतर 4 सामने लगातार 4 सामने खेळला. 3 सामन्यामध्ये 3 शतक हुकले. जर कारकीर्द असावी ना तर संजू सॅमसंगची सारखी कारकीर्द असे. क्रिकेट हा भावनांचा खेळ आहे. ड्रीम बॉल, ड्रीम म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. कोणाचं स्वप्न पुरं होईल सांगता येत नाही. सफल झाल्यानंतर हा व्हाईट बॉल एक्स्ट्राज. पहिली सुरुवात करतायत व्हाईटने. अनुभवी गोलंदाज दिसत आहेत मला. नाव आहे मिस्टर अक्षय सर. यस, अनुभवी गोलंदाज आहे. बघूया वाशी बॉय संघाचा सराव जर चांगला असेल ना तर एक चांगली गोलंदाजी डिलिव्हर करतील या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. हा फटका पंच केला आहे. शॉर्ट मिड विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. प्रोटेक्शन आहे P1-2च्या षटकातील डीपचं. सिक्सरचा बॉल आहे, सिक्सर कंपनीचा. अमर अनेक वेळा अनेक कंपन्या बदलल्या या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. मात्र जे वजन आहे ना, वजन 120 ग्रामच्या तोलामोलाचं वजन असतं टेनिस बॉल क्रिकेटचं. अनेक वेळा आपण पाहतो आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या चेंडूला वळवण्याची किमया तुमच्याकडे असेल ना तर मग कुठल्याही बॅटरला तुम्ही रोखून धरू शकता. हो, रिव्हर्सचा फटका. आडवा तिडवा मारलाय आणि जाईल फ्लॅट हिट. डिपिश मिड विकेट, डिपिश गलीच्या भेदला या रिझनला आणि हा येतोय अजून एक षटकार. बॅटर आहे ज्याचं नाव आहे मिस्टर विराज तांडेल, आमचे भाचे. विराज चांडेल्याचा खेळ. अनेक वेळा लेदर बॉल क्रिकेटवर चांगला सराव त्याचा पाहिलेला आहे. अनेक वेळा त्याच्याकडनं चांगल्या अपेक्षा असतात अमर सारसोले संघाला प्रेझेंटिव्ह करताना, कारण त्याच्या वडिलांची कारकीर्द खूप मोठी आहे. विराजकडे आहे स्टाईल, विराजकडे आहे ताकद, त्याची उंची. बघूया कशी डिलिव्हर करेल या फलंदाजी मिस्टर विराज. हो, शपथ झाल्यानंतर पूर्णपणे बॅक केलं होतं यष्ट्यांना. तोपर्यंत लॉंग लेग, फाईन लेगचं क्षेत्र गाठायचं होतं. चेंडू गेला यष्ट्यांच्या वरनं. अजून एक डॉट बॉल. यष्ट्यापेक्षा कलेक्ट करता आला नाही, मात्र एका चांगल्या डॉट बॉलची समाप्ती होताना पाहिले. चांगला डॉट बॉल आहे, मात्र मी म्हणेन थोडासा फुटवर्कचा वापर जर केला तर समोर गुडलेन स्पॉटवरील बॉल होता. रोनक आपल्याला लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहू शकाल. डॉट बॉल येतं. या दरम्यान धावसंख्या स्कोअर कार्डवर 28 या आकड्यावर. आकडा चांगला आहे, मात्र या सुरुवातीला एका चांगल्या कनेक्टिव्हिटी ऍक्टिव्ह आकड्याकडे न्यावं लागेल. तोपर्यंत शपथ झाल्यानंतर हो पायाचा वापर. माझे हात पोचू शकत नाही, माझं मात्र पाय पोचवले.
ओहो, या 2 धावा सेव्ह केल्या. क्रिकेटमध्ये तुम्हाला वारंवार संधी मिळत नाही मित्रांनो. क्रिकेट आणि रंगभूमीचा मंच हा लाईव्ह असतो, वेळोवेळ संधी मिळत नाही, त्याच्यामुळे हे चित्र पाहायला मिळालं. अप्रतिम क्षेत्ररक्षण. याच तर क्षेत्ररक्षणच्या बलावर भारतीय संघानं विश्वचषकावर नाव कोरलं. अक्षर पटेल, बापू ज्याने अद्वितीय झेल पकडले. पुन्हा एकदा 2 धावा, स्ट्राईक रोटेशन आपण पाहत आहे. चांगलं सुजबुजभर क्रिकेट. ओहो, आता मात्र सफल होताना. हो, खराब खराब क्षेत्ररक्षण. अगोदरच्या बॉलवर, अगोदरच्या चेंडूवर सुरेख क्षेत्ररक्षण. त्याच्यानंतर आता मात्र खराब रिफ्लेक्शन पाहायला मिळालं. आणि या 4 धावा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा 4+1, या 5 धावा सुरेख डिसिजन पाहायला मिळतात पंचांच्या वतीनं. 5 धावा आपल्याला ए बोनसच्या रूपाने मिळतील. धावसंख्या स्कोअर कार्डवर 35 या आकड्यावर 35 धावांचं धावफलक अजूनपर्यंत पाहायला मिळतंय. हो, उचलला चेंडू, उचलला. शॉर्ट अंपुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत 1 धाव अंकित झाला. हाय पॅडवर अंगावर आदळला, चेंडूने दिशा परिवर्तित केली, शॉट गलीकडे गेला आणि तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. अवंताच्या रूपानं 1 धाव मिळेल सांघिक खात्यामध्ये. धावसंख्या 36 या आकड्यावर. चांगली सुरुवात आहे. आता मात्र आलाय कुशल आलाय स्ट्राईक एंडकडे. हो, ऑन ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक. तोपर्यंत डीपचं प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन रिझनमध्ये 1 धाव संपलाय. 2 षटकांचा खेळ. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कुशल 11 जय गणेश सारसोले संघाची धावसंख्या 37 या आकड्यावर. 1 विकेटचं पतन. याच्या पुढचं विवरण अमर भोईर. दमदार सुरुवात म्हणता येईल. कुशल 11 जय गणेश सारसोळे, धावसंख्या 37. पहिल्या षटकात 20 काढल्या, दुसऱ्या षटकात 17. 37 झाल्यात. 1 फलंदाज गमावल्यानंतर देखील सुस्थितीत आहे कुशल 11 जय गणेश सारसोळे संघ म्हणणं अवघड ठरणार नाहीये, कारण या मैदानावरती अशी दमदार सुरुवात, चांगली जमेची बाजू असेल सारसोळे संघासाठी. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपण ध्रुवला बघणार. एक चांगला दर्जेदार गोलंदाज आहे आणि बघूया त्याच्या समोर एक अनुभवी फलंदाज कुशल, ज्याच्या नावाने कित्येक वर्ष सारसोळे संघ खेळताना बघायला मिळाला. कुशल 11 या नावाने खेळत असताना आपण देवनाथदादा मडवींना बघितलं, शशी मेहर, दत्ता मेहर, उदय तांडेल यांसारख्या मोहऱ्यांना आपण खेळताना बघितलं. तब्बल 10 ते 12 वर्षाचा त्यांचा तो दबदबा दरारा आपण अनुभवला. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता कुठेतरी कुशल 11 जय गणेश सारसोळे संघ आपल्याला खेळताना बघायला मिळतोय. त्यांची धुरा सांभाळताना कुठेतरी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आता आपण ह्या मैदानावरती बघतोय आणि ह्या मैदानावर त्या लेजंडशी जी नावं घेतली त्यांचा खेळानं आम्ही अनुभवलाय. चला, 3rd षटक नेहरू ज्वेल एंडकडून फर्स्ट बॉल आणि हा एक्साकोरमध्ये एक अप्रतिम फटका. तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षण होत आहे. एक निश्चित चांगला फटका होता, मात्र तेवढंच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 1 धाव मात्र काढली जाते पहिल्या चेंडूवरती. धावसंख्या पुढे सरसावली 1/38 वरती. चांगला क्रिकेट बघायला मिळाला. एक चांगल्या चेंडूची डिलिव्हरी केली गेली होती गोलंदाजाच्या माध्यमातून. फटका चांगला खेळला गेला आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील झालं. नेहरू ज्वेल यांकडून गोलंदाजी करत असताना आता मात्र आपण ध्रुवला बघणार. त्याच्या समोर एक युवा तडफदार फलंदाज विराज. हा चेंडू रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न, गतीवरती स्वार होत असताना हा चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राकेश आपण हा चेंडू वारंवार बघतो. आउटसाईड ऑफ स्टंप यॉर्कर प्रकारचा चेंडू डिलिव्हर करत असताना गोलंदाजाला आपण वारंवार बघतो. कुठेतरी बचावात्मक चेंडू म्हणून आपण हा गणला जातो, पण वेल इफेक्टिव्ह डिलिव्हरी म्हणून देखील त्याची गणना केली जाते. कुठेतरी एक डॉट बॉलची सांगता झाली आहे. नेक्स्ट बॉल आउट ऑफ द बॉलिंग ट्रॅक ध्रुव. आता मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचं बॅक टू बॅक सेम डिलिव्हरीचा अप्रतिम गोलंदाजीचा मारा. कुठेतरी आता मात्र वॉशी बॉयज संघ मॅच मध्ये शिरकाव करताना बघायला मिळतोय. कुठेतरी थोडासा कमबॅक करताना बघायला मिळतोय. 2 षटकात 37 बघितले आपण. आता मात्र 3 चेंडू डिलिव्हर झाल्यात. 1 धाव खर्च करत असताना 3 चेंडूंची मात्र सांगता झाली आहे. 4था चेंडू पुन्हा एकदा ध्रुव बॉलिंग ट्रॅकवर. डावखोर याचा हा जबरदस्त गोलंदाज वेगावरती स्वार होत असताना कंट्रोल, लेंथ अँड लाईन इज परफेक्ट. आणि हा चेंडू आता खोलवर टप्प्याचा चेंडू शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. 1-1 आता मात्र ह्या षटकात धावा बघायला मिळतात. 2 डॉट 2 सिंगल्स बघितल्यात आपण. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 मध्ये 2 धावा खर्च केल्या ध्रुवने. एक चांगलं षटक हाताळताना बघायला मिळतोय. आता मात्र कुशल स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय. निश्चितच
ह्या 2 चेंडूंवरती प्रहार करण्याचा मानस इच्छा असेल. कुशल याची मात्र आता डावी वेष्टी उघडवून ठेवली आहे. अगोदरच आतमध्ये घुसत असताना लेंथ अँड लाईन कव्हर करत असताना कुठेतरी त्याचं कनेक्शन चुकलंय. ही फेल टू कनेक्ट दॅट बॉल. मात्र गोलंदाजाने मात्र कनेक्ट केलाय. ईस्टनचा वेध घेतलाय आणि एसटी उकडून ठेवल्या. सेकंड विकेट हॅज बीन गॉन. समर जर आता गुरुवारी असते ना मायक्रोफोनवर तर शब्दांची फेक झाली असते. याच्या ढेकणातून चेंडू पसार, याच्या फटीतून चेंडू पसार, अशा प्रकारचे आमचे गावठी शब्द आणि त्या शब्दांची फेक केली असती. आणि या ठिकाणी आपण पाहताय थोडंसं शफल झाल्यानंतर मात्र नियंत्रण ठेवलं या गोलंदाजानं. गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. डाव्या स्टिक आणि मधल्या स्टिकवर तो टप्पा पडल्यानंतर वेध केला, भेद केला, छेद केला, यष्ट्यांचा छेद केला मी म्हणेन. अजून एक विकेट इन टू द डगआउटमध्ये. चला कुठेतरी आता मात्र धावसंख्येवरती रोख लावलाय. गोलंदाज ध्रुवचं कौतुक असेल. कुठेतरी चांगलं षटक हाताळत असताना आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी पूर्ण 100% देत असताना. आणि मॅच टेम्परमेंट दाखवतोय तो. मॅच टेम्परमेंट त्याच्याकडे आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट हँडलिंग द प्रेशर. तुम्ही मॅच टेम्परमेंट कसं दाखवताय, कशा प्रकारे खेळ साकारताय ह्याच्यावरती तुमच्या संघाचं भवितव्य निर्भर आहे. आणि व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ एक्झिक्युशन दिस इज. परफेक्टली बोल, राईट ऑन मनी, परफेक्ट डिलिव्हरी टू एंड दिस ओव्हर. 3 षटकांची मित्रांनो इथं सांगता झाली आहे, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळावरती आपण बघतोय 39. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग अनालिसिस दिस इज फ्रॉम ध्रुव. जस्ट 2 रन कन्सिडर्ड अँड टेकन 1 विकेट. मित्रांनो आपण बघताय, आपण अनुभवताय आमदार चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा. पहिल्या दिवसामध्ये आजच्या ह्या लढत्या अनुभवतोय. तब्बल आजच्या दिवसामध्ये 8 संघ एकमेकांबरोबर झुंजताना बघतोय आपण. कुठेतरी एक संघ आज मात्र ट्रँग्युलर मध्ये जाताना बघायला मिळेल. कुठला संघ बाजी मारेल, कुठला संघ पुढं सरसावेल. चला थोडं स्पीडअप करायचंय. पंचाने देखील आपण सूचित करूया. टायमर ऑन आहे. फिल्डिंग टीम, वाशी बॉयज टीम, आपला राखीव खेळाडू देखील टायमरवरती लक्ष ठेवून आहे. कुठेतरी आपल्याला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं खेळून काढायचे आहेत, खेळवायचे आहेत. अदरवाईज 5व्या षटकासाठी तुमचा एक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. कारण अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. चला स्पीडअप करायचं आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक चेंडू मागे टीम मिटिंग घेण्याची गरज नाही. फर्स्ट इनिंगमध्ये खास करून. सेकंड इनिंगला जर नेल बायटिंग चालू आहे, कुठेतरी रोमहर्षक होत तर आपण समजू शकतो. पण प्रत्येक चेंडूवरती जर टीम मिटिंग घेत असाल तर आपल्याला सामने वेळाअभावी षटकानंतर कमी करावे लागतील, ह्याची देखील नोंद घ्यायची. आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचे षटकं कमी नाही करायचे. कारण सिरीजसाठी आहे ना राकेश, सिरीजसाठी बाईक आहे. आणि सिरीजचं कॅल्क्युलेशन असं असेल, ट्रँग्युलरमध्ये पोहोचणाऱ्या संघांना त्या नंतरच्या 2 सामन्यांचं मॅचचं आपण कॅल्क्युलेशन करणार नाही आहोत. फक्त आणि फक्त ज्या लीग मॅचेस आहेत त्याचं कॅल्क्युलेशन केलं जाईल. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. दीपक वैती बॉलिंग ट्रॅकवर बॉलर गोलंदाज बघतोय आपण. आकाश, आणि हा चेंडू ऑडवे बॅटने खेळायचा. खेळत असताना लेग साईडला डोलवलाय. साजेसं सोपंसं क्षेत्ररक्षण होतं. दोन्ही फलंदाजांनी एका धावावरती समाधान मागलंय. दुसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न नाहीये. एका धावेने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 वरती. 40 रन्स आउट ऑफ द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. करावे गणपती मंदिर एंड कडून गोलंदाजी करत असताना आपल्याला आकाश गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला बघतोय आपण दीपक. चला एक विशेष सूचना असेल. ब्लॅक कलरची होंडा सिटी आहे, नंबर आहे 5182. बघा तिकडे जरा त्या मंडप डेकोरेशनवाल्याचं काहीतरी काम चालू आहे. तर गाडीत थोडीशी आपल्याला बाजूला काढली तर बरं होईल. कारण त्यांच्या वस्तू तिथं अडकल्यात आणि एखादी जर वस्तू गाडीवरती आदळली तर उगाच खाली पडून नुकसान व्हायचं. कारण त्यांना अडचण होती तिथं. पुन्हा एकदा गाडी नंबर मी सूचित करतोय 5182. ब्लॅक कलरची होंडा सिटी आहे. चला सामन्याकडे लक्ष वेधूया. नेक्स्ट बॉल, हलवार प्रकारचा चेंडू डिलिव्हर केलाय, पिक केलाय, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढला. मात्र प्रोटेक्शन आहे आणि 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रोला चॅलेंज केलाय आणि सक्सेसफुली 2 धाव पूर्ण केल्या गेल्यात. आणि पंचांचा निर्णय येतोय नो बॉल, ओव्हर स्टेपचा नो बॉल. आजच्या दिवसभरामध्ये भरपूर नो बॉल बघितलेत राकेश आपण. आणि ह्या इथं स्पर्धा होत असताना कुठेतरी एवढे नो बॉल बघायला प्रथमच बघायला मिळत आहेत.
जवळजवळ आज प्रवीण सर आजच्या दिवसाभरामध्ये आता 7वा का 8वा बॉल असेल हा, आणि खूप कमी वेळा बघायला मिळतं. आम्ही समालोचन करत असताना आम्ही अनुभवतो कुठेतरी 7-8 नो बॉल दिवसभरामध्ये भरपूर होत आहेत. कुठेतरी ओव्हर स्टेपचे नो बॉल मात्र गणल्या जातात. मात्र ह्याच्या नंतरचा चेंडू फ्री हिट असेल. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या झाली आहे, अमित माझ्यापर्यंत स्कोर पोहोचवेल. 44 झाल्या. माझ्या समवेत गुणालोकाच्या भूमिकेत असलेला अमित कडू याच्या माध्यमातून स्कोरिंग केलं जात आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा बॉल, आडव्या बॅटने खेळ सरळ खेळून काढा. वी शेप मध्ये लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. साधं सोपं सरळ क्षेत्ररक्षण झालाय. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. फ्री हिट वरती मात्र तेवढा भूदंड पडला नाहीये. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र एलिव्हेशन घेता आला नाही फलंदाजला. कुठेतरी टी फेल टू कनेक्ट दॅट प्रॉपरली. जस्ट सिंगल कन्सिडर्ड ऑन दॅट डिलिव्हरी. एका धावेने मात्र स्कोर पुढे गेला. धावसंख्या 45. अजून एक खोलवट टप्प्याचा चेंडू, परफेक्टली बॉल, परफेक्टली बुंदा. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. कुठेतरी 2 षटकात 37 होत्या, आता मात्र कुठेतरी धावसंख्येवरती लगाम लावला, आला बसवला. आणि त्याचं कौतुक असेल जे 3रं षटक फेकलं होतं गोलंदाज ध्रुव आहे, त्या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या. आणि आता ह्या षटकामध्ये अजूनपर्यंत 4 चेंडू टाकून झाल्यात आणि धावा खर्च केल्यात 7 धावा खर्च केल्यात. आणि हा चेंडू मिस हिट झाला. चेंडू हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षकाने स्वतःला सेट करत असताना झालाय चुकी. आणि आता मात्र हा येतोय षटकार, आमदार चषकाचा दमदार षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 50 पार. इथं कुशल इलेव्हन सारसोले, ज्याकडे सारसोले संघाचा पाठीराखा बसलाय. लारा त्यांनी देखील डोक्यावरती हात मारलाय. कुठेतरी खुश आहे, आपल्या संघाच्या कामगिरीवर मात्र खुश आहे. त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. आणि का नसावं, आपला संघ जेव्हा पुढे सरसावतो, बिंग क्रिकेट आपण खेळत असताना, आपल्या संघाला पाठबळ देत असताना, कुठेतरी असले क्षणचित्र, असले क्षण एन्जॉय करत असताना एक वेगळीच मजा येते. यस, काय म्हणशील राकेश? यस, या फटक्याचं विश्लेषण असं वाटलं होतं, चेंडू लॉंग ऑफ मध्ये झेलवर जाईल, हातामध्ये जाईल. मात्र विराजमध्ये टेम्परामेंट होता, त्याला आत्मविश्वास होता आणि चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, षटकार. आता मात्र शॉर्ट आर्म फुलचा फटका पंच खेळला आहे. चेंडू गेला शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. या 2 धावा कंप्लीट. विराजाच्या या फलंदाजीचे विश्लेषण, अजूनपर्यंत 15 चेंडू फेस केलेत आणि 29 धावा, नॉट आउट नाबाद खेळतोय. तब्बल 2 षटकार या इनिंग मध्ये आणि संघर्षाचं क्रिकेट खेळलेलं आहे मिस्टर विराज, ज्याच्याकडनं असतात सर्वांच्याच अपेक्षा ॲज अ बॅटर म्हणून. अमर, निश्चित धावसंख्या झाले 53. आपल्या वडिलांकडून 54 झाल्यात. 54 झाल्यात, सॉरी, क्षमा असावी. 54 झाल्यात. 4 षटकांची सांगता झाली मित्रांनो, 54 झाल्यात. विराजबद्दल आपण चर्चा करत होतो. वडिलांकडून घेतलेला अनुभव आणि शिकवण त्याच्या फलंदाजीमध्ये बघायला मिळते. उदय तांडेल यांचे सुपुत्र असताना त्यांच्याकडे असलेला अनुभव त्यांनी शेअर केला असेल, त्यांच्याकडून घेतलेले धडे असतील आणि ते धडे मैदानात तो गिरवताना बघायला मिळतोय. कुठे त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ साकारला जातोय. धावसंख्या 54 बघतोय. आज दिवसभरामध्ये आपण बघितलं कुठेतरी 60+ रन झाल्यानंतर डोई जड होते नंतर समोरच्या संघाला चेस करत असताना. आणि इथं देखील तशाच प्रकारची आता मात्र धावसंख्या उभारताना जय गणेश कुशल इलेव्हन सारसोळे संघ आपल्याला बघायला मिळतोय. चला पाणी न्यायचंय, कारण उडाचा तडाखाचा एवढा आहे का तिथं कुठेतरी पाणी वेळोवेळी पुरवणं गरजेचं असेल, कारण आपल्या शरीराला हायड्रेट ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. येस, अजूनपर्यंत कुशल इलेव्हन जय गणेश सारसोले संघाची धावसंख्या 54 आकड्यावर आहे. संपला 4 षटकांचा खेळ आणि 4 षटकांमध्ये 54 धावा धावफलकावर. एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल होताना आपण पाहताय. 54 धावांमध्ये 29 धावांची संघर्षपूर्ण इनिंग खेळतोय मिस्टर विराज तांडेल. या ठिकाणी तब्बल 2 षटकार, एक रिव्हर्सचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 2 चौकार, 2 षटकार, 29 धावाची संघर्षपूर्ण इनिंग आपल्या या कारकिर्दीमध्ये खेळतोय. आणि दुसऱ्या बाजूला बॅटर आहे मिस्टर दीपक वैती, ज्याच्याकडे एक चांगलं टॅलेंट आहे. दीपककडे एक चांगला बॅटर आहे दीपक. अजूनही रिफ्रेशमेंट चालू आहे, मात्र थोडीशी सामन्याची गती वाढवायची आहे विनंती असेल. अजूनही आपल्याला 2 सामने कव्हरअप करायचे आहेत. या सामन्यानंतर अजूनही 2 सामने, पात्रता फेरी क्रमांक 1, त्याच्यानंतर एक
क्वार्टर फायनलची लढत असेल. थेट एक संघ अंतिम 3 संघांमध्ये दाखल होईल आजच्या दिवसामध्ये. 54 धावा धावपलकावर 2 विकेट. या ठिकाणी लारा बसलाय या ठिकाणी आमच्या या मुख्य व्यासपीठावर आणि खऱ्या अर्थाने अमर भोईर यांचं विश्लेषण आहे. एका बाजूला सारसोले संघाचा 12th मॅन, एका बाजूला वाशी बॉईज संघाचा 12th मॅन. त्याच्या भावना आम्ही टिपतोय त्यांच्या चेहऱ्यावर. भावनांचा खेळ आहे क्रिकेट, क्षणाक्षणाला बदलणारा गेम आहे क्रिकेट. मित्रांनो, आता मात्र गोलंदाज आलाय, वैयक्तिक दुसरं आणि स्लॉग ओव्हर्स हाताळतोय मिस्टर ध्रुव. हो, सफल झाल्यानंतर चेंडू चकवतोय यष्टीरक्षकाला आणि जातोय सरळ थर्ड मॅनच्या सीमारेषेच्या बाहेर. चौकार, अतिरिक्त हा एक्स्ट्राचा चौकार मिळेल आणि धावसंख्या 4 ऍड होतील टीम टोटल मध्ये आणि संघाची धावसंख्या 58. हो, सफल झाल्यानंतर चेंडू चकवतोय यष्टीरक्षकाला. समजे गावचे वरिष्ठ खेळाडू या ठिकाणी प्रसाद दादा मात्रे यांचं आगमन होताना आपण पाहताय. अनेक खेळाडू या ठिकाणी लेजंड खेळाडू आहेत, त्यांची शुभ उपस्थिती आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली. पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडे, जोएलच्या एंडकडून. हो, सफल झाल्यानंतर पंच केलाय. चेंडू येतोय, शॉर्टआर्म फटका आहे. चेंडू येतोय मिड ऑन रिझन मध्ये, तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 59. 59 धावांचा धावपळक अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. दुपारचं सत्र आहे आमदार चषक 2026. पहिल्या दिवसाच्या या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहताय वाशी बॉईज आणि कुशल 11 जय गणेश सारसोले संघ. हो, सफल झाल्यानंतर यॉर्कर डिलिव्हरी, वॉटर डिलिव्हरी डिलिव्हर केलाय मिस्टर गोलंदाज आहे ध्रुव, ज्याने तिसरं षटक हात आलं होतं. आता मात्र या स्लॉग ओव्हर्समध्ये हा डावखोरे हाताचा गोलंदाज काय चांगली गोलंदाजी डिलिव्हर करतोय. स्ट्राईक रोटेटसाठी दोघांनी एकत्र स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. दोन्ही एंडने स्ट्राईक सोडली तर सॅक्रिफाईस नाही आहे. विकेट सॅक्रिफाईस, स्ट्राईक रोटेट दिलं जाणार नाही याची दोन्ही प्रत्येक खेळाडू नोंद घ्यायची. हो, रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय, मात्र त्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कव्हर पॉइंट रिजन मध्ये फेकी होते. एकच धाव. कमबॅक केलंय वाशी बॉयज 11 या संघाच्या या ध्रुव या गोलंदाजाने, ज्याने हाताळले 2 षटकं आणि आता मात्र स्लॉग ओव्हर्स या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी दीपक वैती याला एक चांगला मोटिवेट भरा फटका या ठिकाणी मारावा लागेल. हो, सफल झाल्यानंतर पायावर आदळला. चेंडू गेला, गती परिवर्तित झाली. चेंडू गेला शॉर्ट गलीमध्ये. 1 धाव कंप्लीट. धावसंख्या 61. 61 धावांचं धावफलक अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय आणि ध्रुवचं कौतुक करावं लागेल. अजूनपर्यंत अंकुश ठेवलेला आहे या अतिशय दर्जेदार डावखोर हाताच्या गोलंदाजाने. 1.5 दुसरं षटक आता आलतोय. 9 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मिळवलाय. टेक्निकली चांगली गोलंदाजी. हो, सफल झाल्यानंतर शॉर्टआर्म फटका, बॅटचा टॉप एज लागला. चेंडू गेला एस्टनच्या मागे. ध्रुवचं सातत्याने कौतुक करावं असं वाटतंय अमर. संपलाय 5व्या षटकाचा खेळ, संपलाय पहिल्या इनिंगचा खेळ आणि ध्रुवची ही दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि धावसंख्या 62 आणि 63 धावांचा धावफलक ऑन टार्गेटला लागलेला आहे. पाच षटकामध्ये 62 धावा टोलून काढल्यात. 63 धावांचं टार्गेट सेट केलंय. प्रथम फलंदाजी करत असताना कुशल 11 जय गणेश सारसोळे संघाने सुरुवात दमदार केली होती. 2 षटकात 37 धावा होते. मात्र कुठेतरी ध्रुव सारख्या गोलंदाजाने जबरदस्त कमबॅक करून दिला. आपल्या षटका हाताळत असताना कुठेतरी मातबगर फलंदाजांना रोखण्यात त्याला यश मिळालं. फलस्वरूप कुठेतरी एक वाजवी धावसंख्येपर्यंत रोखून ठेवलाय. 62 आणि 63 धावांचं टार्गेट सेट केलंय राकेश. येस सर, आकडा तर चांगला आहे, मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठल्याही आकडा तुम्हाला विजयाची हमी देणार नाही. प्रवीण भगत, तुमच्या माइंडमध्ये असलेला आकडा तुम्हाला विजयाचा आत्मविश्वास देऊन जातो. मात्र मी कौतुक करेन या प्रेक्षक वाहिनीचं. अमर कांचन पालकर बरोबर चर्चा झाली दुपारच्या सत्रामध्ये, त्याला मी लाईव्ह आपली पाठवली प्रेक्षक वाहिनीची. प्रेक्षक वाहिनीने प्रेक्षकांची मने जिंकलेले आहेत या आमदार चषकाच्या लाईव्ह टेलिकास्ट प्रक्षेपणामध्ये.
जसं आपण पाहताय त्या डगआउटमध्ये सारसोले संघाच्या डगआउटमध्ये लारा आमच्या व्यासपीठावर बसले होते. पहिल्या इनिंगचा खेळ संपला तसा डगआउटमध्ये गेले, काही शब्द पोहोचले, अनुभवाचे शब्द आहेत. अनेक वेळा क्रिकेट खेळले, क्रिकेट कव्हरअप केले, अनेक वर्षांचा अनुभव आणि मोटिवेट भरणारे ते शब्द आहेत. प्रत्येक खेळाडूला मारलेली कौतुकाची थाप आणि संघर्ष करत राहा आणि या सामन्यामध्ये एक विजय संपादित करा असे शब्द आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. वाशी बॉयज संघाचे दोन्ही बॅटर लगेच आपण मैदानामध्ये मार्गक्रमण करायचं आहे. लगेच तुर्भे संघाने तयार राहायचंय. गजानन तुर्भे संघ दुसऱ्या पात्रता फेरी क्रमांक 2. आइए वेलकम वेलकम. हमारे 40+ के सुबह के सराव के खिलाड़ू आ गए हैं. 63 धावांचं टार्गेट आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. सारसोले संघाचा कॅप्टन लीडर आपल्याला विनंती असेल. या ठिकाणी कशा प्रकारचा संघर्ष होईल. दुपारचं सत्र आहे अमर. 30 चेंडू आणि 63 धावा. आकडा जर पाहिला तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय एक क्रिकेट कसा बदलला पहिल्या काही सामन्यांमध्ये, त्याच्यानंतर हा 63 धावांचा आकडा हे टार्गेट कशा प्रकारचा हा खेळ वाशी बॉयज संघ खेळतील. चला चेंडू पुरवायचे. निश्चित राकेश चांगलं टार्गेट सेट केलंय. रणनीती बघणं गरजेचं असेल. मित्रांनो आपण बघताय, आपण अनुभवताय भारतीय जनता पार्टी नवी मुंबई आयोजित ही दर्जेदार स्पर्धा बेलापूर विधानसभा मतदारसंघ आयोजित आमदार चषक 2026 हे जबरदस्त आयोजन. कुठेतरी या 3 दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण चांगले संघांना इथं मात्र सहभागी करून घेतलाय आणि आपल्या विधानसभा आपल्या विभागातील तब्बल 24 संघांना इथं कुठेतरी प्राधान्य दिलंय. युवांना कुठेतरी खेळण्याची संधी नामदार आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली ही स्पर्धा. तब्बल 4.5 लाखाची धनराशी पारितोषिक. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 2.5 लाख रुपये व भव्य दिव्य असं चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 1,25,000 रुपये व भव्य दिव्य असं हे चषक. तृतीय पारितोषिक असेल रोख रक्कम 75,000 रुपये व भव्य दिव्य असं चषक. तब्बल 4.5 लाखाची धनराशी. त्याचबरोबर मालिका वीर साडी ही चमचमती झगमगती बाईक असेल आणि कोण तो नशीबवान खेळाडू असेल या बाईकवर बसेल हे आपल्याला रविवारी शेवटच्या क्षणाला बघायला मिळेल. आणि दमदार स्पर्धा आहे राकेश. आणि करावेगाव म्हटलं तरी करावेगावमध्ये असलेली ही स्पर्धा निश्चितच चांगली दर्जेदार स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळेल. कारण हे स्वर्गीय गणपतशेठ तांडेल मैदान निश्चितच दर्जेदार मैदान आहे आणि ह्या मैदानावरती खेळत असताना प्रत्येक खेळाडूला एक वेगळाच आनंद मिळतो आणि या मैदानावर खेळण्याची प्रत्येक संघाची आणि प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. याचा चांगला उल्लेख केला, लेखाजोखा मांडला या स्पर्धेचा. आणि आयोजन कमिटी आहे करावे गाव ग्रामस्थ. एका बाजूला पुण्यनाथ दादा तांडेल असतील, अश्विन पाटील असतील, विजयजी तांडेल असतील, यांनी घेतले अपार मेहनत या स्पर्धेकरता. मिलिंद या ठिकाणी बसला आहे, मिलिंद कडू या ठिकाणी. सर्वच घटकांनी या ठिकाणी आणि त्यांच्या समवेत आमचा संपूर्ण कॉम्बॉक्स असेल आणि या ठिकाणी पियुष कोहली असेल, त्यांनी देखील सातत्याने आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन तत्त्व सांगितली. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक घटकांनी प्रत्येक सहकार्याने ताईंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक ताईंच्या भावांनी या ठिकाणी मात्र या स्पर्धेच्या आयोजनामध्ये हातभार लावलेला आहे. प्रमोद तांडेल असेल ज्यांनी एक उत्तम दर्जाची खेळपट्टी बनवली, खऱ्या अर्थाने क्युरेटरचं काम असेल या ठिकाणी आपण पाहताय. आणि या मैदानावर तब्बल 30,000 लिटर पाणी या ठिकाणी त्याची फवारणी केली गेली. या ठिकाणी अमित 30,000 लिटर पाण्याची फवारणी केली गेली. रखरखत ऊन आहे, मार्चचा महिना आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहताय आमदार चषकाचं हे दमदार आयोजन. जाऊया मॅचकडे. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होतोय. थोडंसं स्पीड वाढवा कारण शेवटचा सामना थोडंसं प्रकाश कमी असेल असं वाटतंय मला, कारण थोडंसं ढगाळ वातावरण आहे. युद्धाचं सावट या जगावर, त्याच्यामुळं थोडासा तिकडचा प्रभाव आपल्या या भारत देशावर देखील त्या वातावरणामध्ये दिसतोय. अमर निश्चित चला मॅचकडे आता मात्र सेकंड इनिंगला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकता गणेशला, त्याच्यासमोर फलंदाज आकाश. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग आणि रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न. फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्टार्ट फॉर द सेकंड इनिंग फॉर कुशल 11 जय गणेश सारसोले टीम.
सुंदर चेंडू कुठेतरी फलंदाजाने मात्र चुकी केली आणि त्याचं श्रेय गोलंदाजाला मिळते आणि गोलंदाज देखील कौतुक असेल. एक चांगल्या जागी चेंडू डिलिव्हर केला, कुठेतरी स्टान्स हेरला, त्याची शैली हेरली, त्यांनी केलेला फटक्याचं विवेचन केलं आणि चांगला चेंडू डिलिव्हर केला. गोलंदाजाचं नाव आहे गणेश. अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला. फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट. येस अमर, या चेंडूचं विश्लेषण करत असताना गणेशने हलकीशी फ्लाईट दिली. गणेशकडे आहे अनुभव, गणेशकडे आहे कंट्रोल आणि गणेशकडे आहे स्विंग. हलकीशी फ्लाईट दिल्यानंतर थोडासा इनस्विंगर झाला आणि यष्ट्यांचा भेद केला. आणि गणेशकडे क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. अनेक वेळा त्याने गोलंदाजच्या बलावर अनेक पारितोषिकं पटकावलेले आहेत. नवीन बॅटर येतोय मिस्टर आशिष. मात्र पहिला विकेट जेव्हा गोलंदाज मिळवतो ना तेव्हा त्याचं हाय असतो कॉन्फिडन्स. आता बघूया गणेश बळ हाय असतं मी म्हणेन. खऱ्या अर्थाने आपण पाहता एक संघर्षपूर्ण क्रिकेट पाहायला मिळेल. एका बाजूला वाशी बॉईज महेश परब हा संघ, दुसऱ्या बाजूला कुशल 11 जय गणेश सारसोले संघ. पुन्हा एकदा लारा आलाय आमच्या या कॉम्बॉक्समध्ये, आमच्या व्यासपीठावर. जाऊया गणेश ऑन टू द गोलंदाजच्या ट्रॅकवर. हो, सफल झाल्यानंतर ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. चेंडू आला मिड ऑन रिझनमध्ये. P1चं प्रोटेक्शन आहे, पॉवर प्ले 1चं. लॉंग ऑन रिझनमध्ये एकच धाव. स्ट्राईक रोटेशन आणि पहिल्या या धावसंख्येचा श्री गणेशा प्रारंभ झालाय. सिच्युएशन थोडीशी कठीण आहे मला वाटतंय, कारण 63 धावांचा आकडा आणि पहिला एक दर्जेदार बॅटर त्याने खेळला खराब फटका अमित आणि तो बाद झाला, डगआउटमध्ये गेला. अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय सध्याच्या या सिच्युएशनमध्ये. गणेश हो, चेंडू हवेमध्ये आहे. अजून एक विकेट. बॅटचा फ्लो पाहिला, बॅटचा टो लागला आणि अशा प्रकारचं क्रिकेट नेहमीच पाहायला मिळतं खेळपट्टीवर, मैदानावर. आणि अजून एक विकेट. गोल्डन डकचा शिकार भोपळा न फोडता दुसरा विकेट. पुन्हा एकदा स्विंग झालाय चेंडू. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकाल प्रेक्षकच्या. हलकासा इन स्विंगर, बॅटचा टो लागला खालचा किंवा बॅटचा त्या पट्टीला लागला आणि अजून एक शॉर्ट मिड विकेटमध्ये 30 यार्डमध्ये झेल पकडतोय क्षेत्ररक्षक. सुरेख गोलंदाजाचं विश्लेषण एका अनुभवी गोलंदाजाकडनं. त्याचं नाव आहे मिस्टर गणेश. नवीन बॅटर आहे, 4था क्रमांक आहे. 4थ्या क्रमांकाचा बॅटर अमर नेहमीच एक महत्त्वाचा रोल प्ले करतो. विराट कोहली आपल्या कारकिर्दीमध्ये 4था क्रमांक आणि या 4थ्या क्रमांकावर आता बॅटर आला मिस्टर श्याम. श्यामची शरीरयष्टी पाहिली ना तर मला वाटतंय जिमचा शौकीन असेल तो. एक चांगली शरीरयष्टी आहे. बघूया कशा प्रकारे या ठिकाणी फलंदाजी डिलिव्हर करेन. गणेशचं कौतुक. गणेशने एक अनुभवी गोलंदाजी केलेली आहे, तर स्विंग प्रकारची गोलंदाजी आणि त्याच्याकडे आहे चांगल्या टप्प्याची गोलंदाजी. ओ फटका बसलाय. संधी आणि झेल टिपतो. व्हॉट अ झेल. मी म्हणेन एक 10-12 यार्ड 15 यार्ड धावला हा यष्टी रक्षक. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये झेल टिपतोय. अजून एक विकेट. बॅक टू बॅक दुसरा झेल. धावसंख्या 1 या आकड्यावर तिसऱ्या विकेटचं पतन. मात्र अमर मी थोडंसं या वाशी बॉय संघाच्या फलंदाजीच्या बद्दल विश्लेषण करत असताना 63 धावांचं टार्गेट आहे स्ट्राईक रोटेशन करणं. मात्र जेव्हा टॉप ऑर्डर कोलॅप्स होते ना तेव्हा मात्र येणाऱ्या फलंदाजाकडे कसल्याही प्रकारचं प्रत्युत्तर नसतं. हिटिंग झोनचा पवित्रा आहे, षटकार मारायचा पवित्रा आहे आणि अतिशय दर्जेदार गोलंदाजी समोर हे विकेट. आणि कौतुक करावं लागेल गणेशचं आणि या सारसोले संघाचं. गणेशला दिलाय या क्षेत्ररक्षकांनी परिपूर्ण साथ. तिसऱ्या विकेटचं पतन आणि 1 या आकड्यावर पाजी आलेत. पाजी सरदार, असरदार, दमदार, आमचा सरदार. 1 या आकड्यावर 3 विकेटचं पतन. हॅट्रिकची संधी, हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक अचीव करतोय आणि आमदार चषकाच्या या रेकॉर्ड बुक मध्ये या ठिकाणी गणेशचं नाव कोरलं गेलंय. मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. गणेश करता देखील अप्रतिम गोलंदाजी. अनुभव 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 त्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे. या ठिकाणी गणेशने 3 झेल तब्बल आणि 3 विकेट, एकूण 4 विकेट. ला काय फक्त 500. हॅट्रिकला किती?
1011 देवा वैती आणि लारा यांच्याकडनं 500 ₹1000 कॉम्बिनेशन कॅश पारितोषिक. बघा सहकारी फिल्डर देखील टाळ्या वाजवतो या ₹1000 करता. हे पैसे नाहीत मित्रांनो, हे मोटिवेशन आहे, मित्राने दिलेलं प्रोत्साहन आहे. पहिल्या बॉलला विकेट, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर विकेट 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 हा कॉलम दिसतोय. विकेट डॉट बॉल विकेट विकेट विकेट. एक धाव आलेल्या आहेत. सूर्य गोलंदाजीचं विश्लेषण गणेश याने आपल्या नावाचा दर्जा या ठिकाणी बघूया. 5 विकेट रोनक मला सांगतोय. रोनक देखील एक गोलंदाज आहे. फायफर होईल का? विकेटचा पंजा लागेल का? एका धावेवर 4 विकेट. अनुभवी बॅटर आला या ठिकाणी मिस्टर अक्षय. बघूया संघर्षाचं क्रिकेट खेळावं लागेल. ओहो अजून एक विकेट संधी आहे आणि झेल टिपतो 5वा विकेट. काय प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. टाळ्या टाळ्या आणि टाळ्या झाल्या पाहिजेत गणेश याच्या या गोलंदाजी करता. आणि हे रेकॉर्ड बुक हा व्हिडिओ देखील अपलोड केला जाईल आमच्या प्रेक्षक वाहिनीच्या माध्यमातून. अमर काय सांगेल? गणेश हा अनुभवी गोलंदाज आहे. गणेश शांत असतो, संयमी असतो. गणेश चांगला सराव करत असतो आणि गणेशने दाखवलंय या स्विंगची जादूगरी. आणि या स्विंगच्या जादूगरीमध्ये हा वाशी बॉय संघाचे हे फलंदाज फसले, चकले आणि तब्बल 5 विकेट. अमर निश्चित क्रिकेटची केलेली आपण ही पूजापाठ आणि तो एक ना एक दिवस सफल होते. कुठेतरी आज त्याचा मात्र पुरस्कार मिळालाय. कुठेतरी फायफर घेत असताना, गोलंदाजी करत असताना फायफर मिळवणं खूप कमी वेळा बघायला मिळतं. आणि ज्या गोलंदाजाने तो प्रवीण पण बसलाय त्यांनी अनुभवलं असेल 5 विकेट एका ओव्हरमध्ये. एक मतलब भविष्यात आणि भूतकाळात खूप वर्षांनी क्रिकेट खेळल्यानंतर असलं चित्र आपल्या आयुष्यात आपल्याला अनुभवायला मिळतं. कौतुक असेल गणेशचं. आणि ह्या कुठेतरी दर्जेदार गोलंदाजीला त्याच्या संघ खेळाडूने सहकार्याने पाठबळ दिलाय. चला कौतुक असेल क्षेत्ररक्षणाचं देखील. प्रत्येक झेल टिपला गेलाय. यस राकेश. यस चांगला उल्लेख केला. फायफर 5 विकेट. नेहमीच म्हटलं जातं ना मित्रांनो, जे काही करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करा. गमतीवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते. मात्र गणेश तुझ्या हिमतीवर, तुझ्या गोलंदाजीवर आम्ही देखील टाळ्या वाजवलेल्या आहेत. या समालोचन कक्षाने देखील टाळ्या वाजवल्यात. वाशी बॉय संघाच्या 12व्या खेळाडूंनी देखील टाळ्या वाजवल्या. हे क्रिकेट आहे, हे मित्रांचं क्रिकेट आहे, हे मैत्रीचं क्रिकेट आहे मित्रांनो. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज मिस्टर चंदन तलवार. बघूया कशा प्रकारचा संघर्षमय बॅटिंग पाहायला मिळेल वाशी बॉय संघाच्या माध्यमातून. आता मात्र संघर्षमय क्रिकेट. नवीन बॅटर आलाय रवी जाधव. स्वतः पोलीस दलामध्ये आहेत रवी जाधव. बघूया पोलीस दलामध्ये कार्यरत असताना अनेक वेळेला त्यांनी संघर्षाचा जीवनामध्ये संघर्ष पाहिलेला आहे. तशा प्रकारची सिच्युएशन आता आपल्या संघाकरता एखादी इनिंग संघर्षपूर्ण इनिंग खेळावी लागेल. मिस्टर रवी जाधव उंची बघा काय असेल. आणि पोलीस दल नेहमीच क्रिकेट आणि व्हॉलीबॉल नेहमी खेळताना पाहत आहे पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी. बघूया कशा प्रकारची इनिंग या ठिकाणी खेळतील मिस्टर रवी जाधव सर. गोलंदाज चंदन तलवार गतीवार स्वार झाला. गोलंदाज करावी गावचा एंड. ओ गती परिवर्तित केली तोपर्यंत व्हाईट बॉल. एक्स्ट्राज 42 रूल्स अँड रेग्युलेशन ज्याला लॉज म्हटलं जातं ICC पॅनलचे, त्याच लॉजवर आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर क्रिकेट खेळवलं जातं. आता मात्र अमर या नियमांमध्ये डिसेंबर 2026 मध्ये बदल होणार आहे. अजून एक बदल, जो बदल गोलंदाजाकरता असेल. हो आता मात्र गतीवर स्वार झाला आहे. कुठलंही प्रत्युत्तर नव्हतं रवी जाधव सर यांच्याकडे. सरळ चेंडू सोडून दिला. डॉट बॉल सातत्याने जे मोटिवेशन दिलं ना गणेशने. 63 डावांचा आकडा टार्गेट सेट झाल्यानंतर 5 विकेट तब्बल. अनेक वेळा वारंवार उल्लेख करावा लागेल त्या गोलंदाजाचं, कारण P1चं षटक हाताळलं. आता मात्र चंदन रवी जाधव सर यांच्याकरता. हो गती परिवर्तन. काय कंट्रोल आहे ना या गोलंदाजांचा. हा सराव चांगला आहे आणि खऱ्या अर्थाने कंट्रोल, इट्स अ मॅक्सिमम कंट्रोल आहे. आणि स्विंग दाखवतायत. हलकीशी फ्लाईट. हा सरावाचा पूर्णपणे चित्र पाहायला मिळतं. एक चांगला सराव तुम्हाला मनोधैर्य देतं मित्रांनो. कुठलाही क्रिकेट खेळा, चांगला नेट प्रॅक्टिस आणि सराव करा. आता मात्र गती परिवर्तन केलं आणि झेल टिपतोय. 1 हँड झेल. अजून एक विकेट. 6वा विकेट. डगआउटमध्ये जाताना पाहतोय रवी जाधव सर यांना.
अजून एक विकेट इन टू द डगआउटमध्ये. सुरेख खेळ या ठिकाणी पाहायला मिळते कुशल 11 जय गणेश सारसोले संघाचा. बघा धावफलकावर एक आपण पाहिलं तर 3 धावा 6 विकेट असा आकडा पाहायला मिळतोय. 3 धावा तब्बल 6 विकेट, ज्याच्यामध्ये 5 विकेट पहिल्याच षटकामध्ये गणेश याने अचीव केल्या, मिळवल्या. मिस्टर गौरव दलवी नेक्स्ट बॅटर. गौरव P2चं षटक आहे, पॉवर प्ले 2चं षटक आपण पाहताय. वाशी बॉईज संघाचा संघर्षपूर्ण क्रिकेट. अजूनही सामना मध्ये ट्विस्ट आहे का? एखादी चांगली इनिंग वाशी बॉईज संघाच्या डगआउटमध्ये एक रोमहर्षक वातावरण निर्माण करेल का? आलाय डावकुरे हाताचा बॅटर मिस्टर गौरव दलवी. ओहो हो हो, ऑफस्टिकच्या बाहेर यॉर्कर डिलिव्हरी, डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल. धाव सगळ्या स्थगित स्थिमित. 3 या आकड्यावर 3 धावा आणि 6 विकेट तब्बल आपण पाहता वाशी बॉयज संघाच्या डगआउटमध्ये आहेत. पुन्हा एकदा गौरव दलवी. बघूया एखादा चौकार षटकार. अर्जुन तलवार याच्या बॅटमधून, चंदन तलवार याच्या बॅटमधून याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळेल का? हा ऑन ड्राईव्हचा कार्पेटच्या साह्याने येतोय, चौकार येतोय. मला वाटतं सीमारेषा गाठली जाते. प्रयत्नांची पराकाष्ठा केली मी म्हणेन त्या क्षेत्रामध्ये, लॉंग ऑन रिझनमध्ये, मात्र यश मिळालं नाही. आणि हा आलाय चौकार, पहिला चौकार या दुसऱ्या इनिंगमधला गौरव याच्या बॅटमधून आलाय चौकार. धावसंख्या 7 या आकड्यावर संपलाय. 2 षटकांचा खेळ आणि स्कोअर कार्डवर वाशी बॉईज संघाची धावसंख्या 7, लॉस ऑफ 6 विकेट. अमर निश्चित राकेश मात्र एक दर्जेदार खेळ बघायला मिळतोय. कुशल 11 जय गणेश सारसोळे संघाचा कुठेतरी फलंदाजीचा दमखम दाखवली आणि फलंदाजी दमखम दाखवत असताना तो कॉन्फिडन्स मात्र गोलंदाजी करताना, क्षेत्ररक्षण करताना त्यांच्या सर्व खेळाडूंमध्ये बघायला मिळतोय. सुरुवात गणेशने दर्जादार केली आहे. तब्बल 5 बळी मिळवले आणि 6 फलंदाज आपण बाद होताना बघितले. 6चे 6 फलंदाज जे बाद झालेत आपलं खातंही न खोलता तंबूत परतलेत. 2 फलंदाज आपण विकेटवरती बघतो, आशिष आणि गौरवने एक चौकार टोलवला आहे. पण आता कुठेतरी मात्र खूप मागे आहेत. 18 चेंडू आणि जवळजवळ 57 धावा काढायचे. 7 झाले, 56 काढायचे. सॉरी. गणेश बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक हाताळत असताना वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं. नेहरू चेंडू आणि पहिला चेंडू परफेक्ट ऑफ स्पिन प्रकारचा चेंडू. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची त्याची हातोटी आहे आणि हा चेंडू त्याने इन स्विंग केला. पहिला चेंडू डॉट बॉल. आत्मविश्वासाने भरलेला गोलंदाज काय करू शकतो ह्याची प्रात्यक्षिक दाखवल्या त्याने. कुठेतरी अनुभव आहे त्याच्याकडे आणि अनुभवात त्यात आत्मविश्वासाची भर पडली आहे आणि दर्जेदार चेंडू हाताळताना बघायला मिळतोय. गणेश बॉलिंग ट्रॅकवर. नेहरू ज्वेल यांकडून पुन्हा सज्ज झाला. हा चेंडू आता लेग स्पिन केला होता, कुठेतरी मात्र फलंदाज चकवलाय. कसं आहे राकेश, गोलंदाजी करणं म्हणजे फक्त चेंडू फेकणं नव्हे. तुमच्याकडे असलेल्या गती परिवर्तन, तुमच्याकडे स्लोअर बॉल चांगला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर यॉर्कर चेंडू देखील चांगला असणं गरजेचं आहे. एक आखूड टप्प्याचा चेंडू देखील हाताळणं गरजेचं आहे. या सर्व व्हेरिएशन तुमच्याकडे असणं तेवढंच गरजेचं आहे. तेच प्रात्यक्षिक गणेशच्या माध्यमातून ह्या षटकात आणि मागच्या षटकात आपण बघितलंय. कुठेतरी दर्जेदार गोलंदाजी त्याची अनुभवली आहे. वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. गणेशला बघणार, त्याच्यासमोर आता मात्र डावखुऱ्या त्याचा फलंदाज आला, त्यामुळे थोडासा वेळ घेतला जातोय. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. एक डीपी स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला डीप मिड विकेटमध्ये आणि एक लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षण लेग साईडला पांगवलेला बघतोय आपण. इनर सर्कलमध्ये बिहाइंड द विकेट एक शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट लॉंग ऑफला बघतोय आपण. मिड ऑफ दरम्यान पुढील चेंडू आणि हा चेंडू पूल केलाय. चेंडू जातोय, हा येतोय या स्पर्धेतला अजून एक दर्जेदार षटकार. अप्रतिम फटका, काय फटका खेळलाय. व्हॉट अ ब्रिलियंट मिड ऑफ एक्झिक्युशन ऑफ दॅट शॉट. लेंथ अँड लाईन कव्हर केली, स्वतःला बॅकफुटला नेला आणि सरळ झुलकावून दिलेला लेग साईडला हा टोलवलेला एक अप्रतिम षटकार बघितला. कुठेतरी षटकाराने मात्र आता धावसंख्या पुढे जाताना बघायला, मात्र टार्गेट अजून खूप दूरवर आहे.
पण स्टील रिचेबल क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 1-2 चांगले अजून फटके आले, पुन्हा एकदा बॅटिंग करणार टीम लिफ्ट होईल. आणि हा चेंडू आता मात्र जस्ट गाईड केला थर्ड मॅन मध्ये, तिकडे क्षेत्ररक्षण झालाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न वेध चुकलाय, पण डॉट बॉलची संगत झाली आहे. गणेशकडे असलेला आत्मविश्वास आता पुन्हा एकदा मात्र त्यांनी डिलिव्हर केलाय. एक चांगला चेंडू आणि एक चिकी शॉट खेळत असताना शॉट थर्ड मॅन मध्ये चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलंय. आणखी एक डॉट बॉल बघतोय. धावसंख्या धावफळकावरती आहे 14-14. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र कनेक्ट केलाय, तिकडे प्रोटेक्शन आहे इन्ना, याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं. एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. कुठेतरी दमखम झाली क्षेत्ररक्षक करत असताना इन्नाची, मात्र चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. एक चपल चालाक क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून एक झेल देखील आपण अनुभवला. 2 स्कोर पुढे गेलाय. धावसंख्या 16-16. गणेश अजून एक विकेट मिळवेल का? अजून एक विकेटसाठी डिलिव्हर करत असताना पुढचा चेंडू आपण बघूया. आणि हा चेंडू आता मात्र जसा चर्चा केली आहे तसा विकेट आलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग दिस इज. अप्रतिम. एक आखूट टप्प्याचा चेंडू हाताळत असताना कुठेतरी त्याने माइंड रीड केलं फलंदाजाचं आणि एक चांगला चेंडू डिलिव्हर केला. टॉप एज लागला गेला आणि बिहाइंड द विकेट क्षेत्ररक्षकाने बाकीची कामगिरी बजावली. एक आणखी एक त्याच्या नावी विकेट गणला जाईल. या इनिंग मधील 6वा फलंदाज बाद केलाय गणेशने. काय अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आहे. चला, यानंतरची आगामी लढत असेल, आपण ह्या सामन्यातला विजेता संघ अगेन्स्ट बघणार आहोत गजानन तुर्भे टीम. चला, फर्स्ट एड किट सकाळी होतं ना इथे ॲम्ब्युलन्स मध्ये पण. रितेश दादा ॲम्ब्युलन्स मध्ये पण असेल, विचारलं तुम्ही? चला, फर्स्ट एड किटच्या उपलब्धी करून द्यायची आहे. अश्विन दादा कुठे आहात आपण? स्ट्राईकला आशिषला बघणार आपण. नॉन स्ट्राईकेडला एक नवीन फलंदाज करण असेल. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघणार गोलंदाज गुफरान, आणखी एक दर्जेदार गोलंदाज. नेक्स्ट बॉल. हा चेंडू जस्ट स्टिअर केला बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. फक्त आणि फक्त एक धाव. कुठेतरी राकेश आता मात्र थोडासा संत आणि मंद खेळ बघायला मिळतोय. या समोर सामन्याची रंगत मात्र आपल्याला पाहायला मिळते. एका वेगळ्या दिशेने वाटचाल या सामन्याची. सारसोले संघाचा जबरदस्त गोलंदाजीचा खेळ, तब्बल 7 विकेट बोर्डवर लागताना पाहतोय. वाशीबाई संघाच्या माहे रमजान में हा गुफरान खेळतोय क्रिकेटचा खेळ. पवित्र असा रमजानचा महिना देखील ज्याला गणला जातो. चला, एक अजून सिंगल आली. सिंगल्सने मात्र काही बिघडणार नाहीये सारसोळे संघाचं. ते खुश असतील. त्यांना कुठेतरी अडवायचे मोठे फटके थांबवायचे आहेत आणि त्यात अजूनपर्यंत तरी गुफरानला देखील सफलता मिळाली. गणेशने चांगले 2 षटकं हाताळली. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता हे दोन्ही गोलंदाज देखील दर्जेदार कामगिरी करताना बघायला मिळतात. अजून एक दर्जेदार चेंडू. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ एक्झिक्युशन. परफेक्टली बॉल, राईट ऑन मनी, परफेक्टली बुंदा. अप्रतिम चेंडू डिलिव्हर केलाय. अजून एक फलंदाज बाद झालाय. कुठेतरी आता मात्र पुरेपूर बॅकफूटवर आहे वाशी बॉयज संघ. कारण या प्रश्नांची उत्तर नाहीये. गोलंदाजाने प्रत्येक जो प्रश्न विचारलाय दर्जेदार प्रश्न विचारलाय आणि फलंदाज तो प्रश्न सोडवत असताना कुठेतरी असफल ठरताना बघायला मिळतोय, अयशस्वी होताना बघायला मिळतोय. आणखी एक फलंदाज त्याच प्रकारे बाद होताना बघायला मिळाला. सुरुवात ज्या विकेटनी गेली, कुठेतरी रिव्हर्स स्विच इटचा फटका खेळत असताना सुरुवात खराब होताना बघायला मिळाली, तशीच आता ह्या फलंदाजाने देखील चुकी केली. अजून एक फलंदाज त्याच प्रयत्नाने त्याच दिशेने खेळत असताना बाद झालाय. फलंदाज बाद झालेत. तब्बल 7 फलंदाज बाद झालेत. आता मात्र 8 फलंदाज बाद झालेत. 10व्या क्रमांकाचा फलंदाज बघायला मिळतोय हर्षित. इंडियन क्रिकेटमध्ये देखील हर्षित नाव आहे, हर्षित राणा. कुठेतरी दुखापत झाली. क्रिकेट कसं आहे ना राकेश, बघा ना, हर्षित राणाला दुखापत झाली. मोहम्मद सिराज प्लेइंग स्क्वॉडमध्ये पण नव्हता, त्याला प्लेइंग स्क्वॉडमध्ये जागा मिळाली. नंतर प्लेइंग 11मध्ये पण जागा मिळाली आणि त्यात परफॉर्मन्स देखील केला. तसंच काही संजू सॅमसनच्या बाबतीत देखील झालं. संजू सॅमसनला पण देखील प्लेइंग 11मध्ये जागा नव्हती, कुठेतरी जागा मिळाल्या आणि त्या संधीचं सोनं कसं करावं याचं चांगलं प्रात्यक्षिक संजू सॅमसनने दिलं.
आणि आपल्याला एक वर्ल्ड कप फ्लिप करण्यासाठी त्याची महत्त्वपूर्ण खेळी आपल्याला अनुभवले आपण. गुफरान चला चालू सामना मात्र आता औपचारिकता राहिला असं म्हणणं वावगं ठरणार आहे. अजून एक फलंदाज. आता कुठेतरी हा पहिला संघ या स्पर्धेत ऑल आउट होण्याच्या मार्गावरती बघायला मिळतोय, कारण शेवटची विकेट मैदानावरती येताना बघायला मिळते वाशी बॉयज संघाची. लारा मात्र खुश आहे, का नसावा. निश्चितच गुरु कसं आहे ना, त्याचा अमाप प्रेम आहे. आपण इतके वर्ष बघतोय त्याला, खेळत नसला ना तरी त्याचा जोश, उत्साह, जल्लोष त्याच्याकडे असलेला ना आत्मीयतेने तो प्रयत्न करत असतो. एखादा प्लेअर चुकला ना तर इथपासून त्याचा आवाज तिथपर्यंत कसा पोहोचतो आम्ही बघितलंय. खूप प्रेम आहे त्याचं. नवीन फलंदाज, शेवटची विकेट निलेश शिंदे इन ॲट नंबर 11 विकेटवरती येताना बघायला मिळतोय. जरा गजानन तुर्बे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण प्राचारण करायचं सर लवकर. आणि हा चेंडू आता मात्र खेळून काढला लॉंग ऑफ मध्ये. इन्ना वेगवान तर तेच तर बाउंड्री रायडर आहे आणि त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालंय. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. धावसंख्या झाली आहे 19. 4 षटकांची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. कुठेतरी ह्या मैदानावर 4 षटकात 19 खूप कमी वेळा बघायला मिळतं. आणि ते पण ग्रामीण क्रिकेटमध्ये. घरेलू क्रिकेट, इंटर क्रिकेट आम्ही अनुभवला. KPLचा अजून जोश जल्लोष आमच्या अंगात आहे. कुठेतरी अजून कुठेतरी ते षडचित्र आपल्या अंगात खेळत आहेत. दर्जेदार स्पर्धा झाली KPL देखील आणि त्याचा खेळ आता आपण उद्या अनुभवणार आहोत. कारण उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला करावे 11 अ संघ देखील खेळताना बघायला मिळेल. करावे ब संघ देखील उद्याच्या दिवसामध्ये बघायला मिळेल. म्हणजे करावेगावच्या क्रिकेट लवर्ससाठी उद्याची मेजवानी असेल ही स्पर्धा. आणि त्यातल्या त्यात घरेलू 2 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतील. चला शेवटचं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकतोय गोलंदाज विराज तांडेल. आणि हा चेंडू, पहिला चेंडू, चांगला धारदार चेंडू डिलिव्हर करत असताना अजून एक डॉट बॉलने सुरुवात होताना बघायला मिळतीये. कुठेतरी ह्या सामन्यात 4 मुंड्या चीट करून ठेवलाय. काय खेळ साकारलाय, काय प्रभुत्व आहे. जुन्या कुशली 11 संघाची आम्हाला आठवण झाली. कुठेतरी दोन्हीही खेम्यामध्ये, तिन्ही खेम्यामध्ये जर खेळ त्यांचा अनुभवला असेल त्या प्रत्येक क्रीडा रसिकाला त्यांचा खेळ माहिती असेल. अप्रतिम खेळ साकारत असताना हा संघ देखील आपल्याला बघायला मिळतोय. काय खेळ साकारलाय. पंचांचा मात्र आता मात्र चौकारचा इशारा बघायला मिळतोय. 4 ने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. ना थकायचा आहे ना थांबायचा आहे. प्रत्येक चेंडूवर विजयाचं स्वप्न विणायचं आहे. ज्याची जिद्द मोठी त्याचे नशीब थोर. आज या ट्रॉफीवर ट्रँग्युलर मध्ये जाण्यासाठी अजून एक पाऊल पुढे टाकलं जाईल का? आणि निश्चितच टाकलं जाईल. कुशल 11 जय गणेश सारसोले टीम निश्चितच चांगला टीम. चला तुर्बे संघ कर्णधार आलायत. धन्यवाद उपस्थित दाखवले. आणि या सामना जसं संपेल आम्ही कुशल 11 जय गणेश सारसोले संघाच्या कर्णधाराला देखील विनंती करू. लगेच जसं सामना संपेल सामनावीरचं पारितोषिक देखील अनाऊन्स केलं जाईल. तरी आपण देखील प्रचार करा. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत आणि आत्ताशी कुठे 5 वाजल्यात. एक्झॅक्टली 5 वाजलेले आहेत. अजूनही 2 सामने म्हणजे जवळ 20 षटकं 1.5 तासामध्ये. कठीण वाटतंय. त्यांचा नो बॉलचा इशारा येतोय. आणि हा चेंडू टॉप एज घेतलाय बिहाइंड द विकेट. क्षेत्ररक्षण जरा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सामना अजून पुढे घेईल कारण शेवटची विकेट असताना कुठेतरी हिट करत असताना वेध चुकला त्या क्षेत्ररक्षकाचा. अजून आपल्याला पुढे वेट करावा लागेल. औपचारिकता सामन्यात बाकी आहे मात्र ती औपचारिकता पूर्ण करावी लागेल आपल्याला कारण अजूनही चेंडू डिलिव्हर करणं बाकी. मित्रांनो आपण बघताय, आपण अनुभवताय हा दमदार सोहळा. आमदार चषक 2026 हे भव्य दिव्य असं आयोजन. आणि आयोजन आणि नियोजनाच्या भूमिकेत असलेले करावे ग्रामस्थ. आणि जेव्हा अशा अनुभवी चेहरे आयोजन आणि नियोजनाच्या भूमिकेत असतात तेव्हा ती स्पर्धा निश्चितच उच्च दर्जाची होईल यात काही दुमत नाहीये. अजून एक व्हाईट बॉल. व्हॉट्स गोइंग ऑन. कुठेतरी आता मात्र लाराचा आवाज आलाय बघा. आम्ही म्हटलं बघा अशी
कुठं चुकी झाली त्याचा आवाज येणार. आता मात्र चेंडू डिलिव्हर केलाय. फक्त सिंगल मिळेल. आता मात्र सामना संपलाय आणि प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 6 फलंदाज बाद केलेत. गणेश ठरला या सामन्याचा सामनावीर. काय खेळ साकारलाय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. 2 षटकं आणि 6 फलंदाज बाद केल्यात आणि पहिल्या षटकात 5 मिळवला होता. असा हा दर्जेदार गोलंदाज ठरला या सामन्याचा सामनावीर. आणि मी विनंती करतोय सन्माननीय विजयदादा नाईक या नाकाने आणि आपल्या शुभ हस्ते त्याला सन्मानित करायचंय. आणि टॉस करण्यासाठी देखील मी विजयदादांना विनंती करेन. आणि जशी पुढच्या सामन्याला सुरुवात होईल आपण आवाजामध्ये बदल करणार आहोत. आणि 1000 रुपये देखील द्यायचे आहेत. राकेश 1000 रुपये ठेवले होते लारा आणि दीपक वैद्य यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500. जशी आता मात्र दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. राकेश टॉस करून पण घ्यायचे. आपण विनंती करूया गुरुवार या सँडी सर यांना की आपण पुढची धुरा सांभाळायची सर.